प्रेज लॉर्ड चर्च, आपणा सर्वांचं ख्रिस्त येशूमध्ये स्वागत आहे. आणि आपण या सायंकाळच्या बायबल स्टडीमध्ये आपण शिकत आहोत. मागील आठवड्यामध्ये पास्टरांनी आपल्याला दानिएलच्या पुस्तकातून दुसऱ्या अध्यायामधून आपल्याला शिकवलं आणि आज पास्टर आपल्याला दानिएलच्या तिसऱ्या अध्यायातून शद्रक, मेशक आणि अबेदनगो यांच्या जीवनातून आज परमेश्वर तुमच्या संगती आणि माझ्या संगती बोलणार आहे. कारण आपण आपले डोळे बंद करूया आणि प्रार्थना करूया. स्वर्गीच्या पित्या, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो दे बापा. या बायबल स्टडीमधून दे बापा एक उत्तेजनार्थ दे बापा, शिक्षण आमच्यासाठी येऊ दे बापा. या बायबल स्टडीमधून दे बापा आमचे आत्मिक डोळे उघडले जाऊ दे बापा. आणि आमचा विश्वास दे बापा शद्रक, मेशक आणि अबेदनगो यांच्यापेक्षा दे बापा चांगला होऊ दे बापा. आमचा विश्वास तू वाढव दे बापा आणि तुझ्या नावाचा गौरव होऊ दे. आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो म्हणून तू ऐक, आमेन. का नाही, पुढं पास्टर आपल्याला चालवत असताना आपण जोरदार टाळ्या वाजून आपण पास्टरांचा आणि देवाच्या वचनाचं आपण स्वागत करूया. परत एकदा तुमचं आजच्या ह्या पवित्र शास्त्राच्या अभ्यासामध्ये स्वागत आहे. प्रियांनो, आपण दानिएलाच्या जीवनावर बराचसा काही दानिएलाच्या पुस्तकातून आपण अभ्यास करत होतो आणि नबुकदनेझर राजाला पडलेल्या स्वप्नाबद्दल आपण पाहिलं. आपण त्या दोन भागामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये पाहिलं. प्रियांनो, पहिल्या भागात आपण पाहिलं की कशा रीतीने नबुकदनेझर राजाला स्वप्न पडलं आणि ते स्वप्न दानिएलाने त्याला सांगितलं. प्रार्थना करून देवबापाकडं दानिएल, शद्रक, मेशक, अबेदनेगो हे परमेश्वरा भाव ठेवणारे असे देवाची लेकरं होते आणि त्यामध्ये दानिएलाने ते स्वप्नाचा अर्थ त्यांना सांगितला. आणि मग आम्हाला पाहायला मिळतं की त्या नबुकदनेझर राजाने दानिएलला इनफॅक्ट त्याला वर्शिप करायला तो तयार होता आणि त्याला धूप जाळायला तयार होता. आणि मग त्यांनी त्या परमेश्वराची उपासना देखील केली. जर तुम्ही दुसऱ्या अध्यायाचा शेवट पाहिला तर तुम्हाला त्या ठिकाणी दानिएलला बढती मिळाली आणि तो म्हणाला की तुझा देव हा देवांचा देव आहे, राजांचा देव आहे, हे त्यांनी कबूल केलं. तो रहस्य प्रगट करणारा आहे हे देखील त्याने कबूल केलं. पण आता तिसऱ्या अध्यायामध्ये आपण पाहणार आहोत प्रियांनो ह्या ठिकाणी. आणि नबुकदनेझर राजाने ह्या तिसऱ्या अध्यायामध्ये आपण एक 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 वचनं वाचत जाऊया आणि त्यातून काही गोष्टी पाहणार आहोत. आणि मला असं वाटतं की हे दानिएलाच्या जे नबुकदनेझराचं स्वप्न आहे त्या स्वप्नाला लागूनच हा तिसरा अध्याय देखील कनेक्टेड आहे असं मला वाटत आहे. कारण पहिलं वचन असं सांगतं, आपण वाचतो मी तिसरा अध्यायाचं पहिलं वचन. नबुकदनेझर राजाने सोन्याची मूर्ती केली. तिची उंची 60 हात व तिची रुंदी 6 हात होती. त्याने ती बाबेल परागण्यात दुरा नावाच्या पटांगणात स्थापली. ह्या फार महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी पाहायला मिळतं की ह्या ठिकाणी राजाला स्वप्न पडलं. आता त्या स्वप्नात तो काय करतोय, तो स्वतः मूर्ती बनवतोय. आता ती कोणाची मूर्ती बनवली हे उल्लेख केलेला नाही आहे, पण ती सोन्याची मूर्ती आहे. कदाचित स्वतःलाच त्यांनी केलं असेल, मला कल्पना नाही आहे, त्यामध्ये तसा उल्लेख केलेला नाही आहे. पण त्याची रुंदी किंवा उंची 60 हात उंच, म्हणजे कदाचित मोस्ट प्रॉब्ली 90 फूट उंच असेल आणि 18 फूट ही अशी असण्याची शक्यता आहे. मला तो निश्चित त्याचं उंची आणि मापन ह्यूज अशी ही त्यांनी मूर्ती, सोन्याची मूर्ती बनवली. आता मी तरी विचार करत होतो की पूर्ण एवढं सगळं सोनं त्यांनी एकत्र केलं का. पण पूर्वीच्या काळामध्ये प्रियांनो लाकडाची मूर्ती बनवून त्याच्यावर सोन्याचा गिलावा लावण्याचं किंवा सोन्याचे पत्रे ठोकण्याची योजना होती. मला माहीत नाही हे कशा प्रकारे झालं, पण निश्चितच ही एक आकर्षक मूर्ती होती. आणि मला असं वाटतं की नबुकदनेझर राजाला जे स्वप्न पडलं होतं त्या स्वप्नातूनच त्याने ह्या मूर्तीचा विचार त्याच्या मनामध्ये आला असावा. किंवा अजून एक गोष्ट होती, जर तुम्ही पाहिलं तर दानिएलाने त्याला अर्थ सांगितला किंवा जी मूर्ती आहे तिचं डोकं हे सोन्याचं होतं, त्यानंतर छातीचा भाग चांदीचा होता, त्यानंतर त्याच्या खालचा भाग पितळेचा होता, पायाचा भाग लोखंडाचा होता आणि तळपायाचा भाग हा लोखंड आणि मातीचं मिश्रण होतं.
पण ह्या ठिकाणी कदाचित नबुकदनेस्सरला असं वाटलं की बाबा हे वेगवेगळे राज्य नाही, मीच सर्व काळ राज्य करणार आहे, मीच सर्व काळ राजा. आणि म्हणून त्यांनी अख्खीच्या अख्खी मूर्ती सोन्याची बनवून घेतली आणि दाखवलं की मीच राज्य करणार आहे, सर्व काळ माझंच राज्य असणार आहे. हो प्रियांनो, हे फार आव्हानात्मक असं विचार आहेत ह्या नबुकदनेस्सराचं. आपण जर विचार केले, पण जर तुम्ही 3रा अध्याय आणि 4था अध्यायामध्ये त्याला अजून एक स्वप्न पडलेलं आहे. देवाने त्याला कशा प्रकारे ह्या विचारातून सुधारणूक केली आहे हे आम्हाला पुढं पाहायला मिळणार आहे. पण ही महत्त्वाची गोष्ट आहे की नबुकदनेस्सर राजा हा आता ह्या ठिकाणी बरोबर आपण 2रं वचन वाचू. आपण प्रत्येक वचनाचा अभ्यास करत जाऊ. 30 जेवढं आपल्याला जमेल तेवढं आपण अभ्यास करत जाऊया. आपण वाचूया 2रं वचन काय म्हटलं. ही जी मूर्ती नबुकदनेस्सर राजाने स्थापिली होती, तिची प्रतिष्ठा करण्यासाठी त्याने राजप्रतिनिधी, नायब अधिपती, सरदार, मंत्री, भांडारी, न्यायपंडित, न्यायाधीश व सुभ्यांचे सर्व अधिकारी यांनी एकत्र जमावे म्हणून त्यास बोलावणे केले. या ठिकाणी एक फार महत्त्वाची गोष्ट की आता त्यांनी मूर्ती तयार केली. नुसती मूर्ती तयार केली नाही, आता तिची प्रतिष्ठापना करायची होती, तिला स्थापना करायची होती. आणि मग स्थापन करण्यासाठी मग ती काय करायला पाहिजे याच्यासाठी की त्याचं नाव लौकिक सगळीकडे गेलं पाहिजे, सर्वांना कळायला पाहिजे की हा नबुकदनेस्सराने नेमलेला हा मूर्ती आहे. आणि म्हणून त्याने प्रियांनो आम्हाला पाहायला मिळतं की त्याने सर्व लोकांना आमंत्रण दिलं आणि तिथं मोठी यादी दिलेली आहे. प्रांताधिकारी, राजप्रतिनिधी, सेनापती, न्यायाधीश, भंडारी, मंत्री, प्रांताध्यक्ष अशा सर्व लोकांना त्यांनी आमंत्रण केलं. आणि त्याचं राज्य पूर्ण जगावर होतं प्रियांनो. नबुकदनेस्सर राजाचं राज्य. आणि मग त्याला दाखवायचं होतं की बाबा मी जे करतो ते सर्वांना दिसायला पाहिजे. ही एक त्याच्या मनातली. तर 3रं वचन वाचूया. तेव्हा राजप्रतिनिधी, नायब अधिपती, सरदार, मंत्री, भांडारी, न्यायपंडित, न्यायाधीश व सुभ्यांचे सर्व अधिकारी हे नबुकदनेस्सर राजाने स्थापिलेल्या मूर्तीची प्रतिष्ठा करण्यास एकत्र जमले आणि तिच्या समोर उभे राहिले. प्रतिष्ठापना करण्यास प्रतिष्ठापना करण्यासाठी ते एकत्र, म्हणजे त्याला स्थापना, ते सर्वजण त्या मूर्तीसमोर एकत्र जमले. मोठं पटांगण असलं पाहिजे असं लिहिलं त्यांनी. तिथं लिहिलं ती मोठ्या पटांगणात. त्याच्या मनामध्ये योजना होता की ही जी मूर्ती आम्ही स्थापणार आहे, मोठ्या पटांगणामध्ये सर्व जगाचे अधिकारी, अधिपती त्या ठिकाणी येतील आणि त्यांना कळेल. आणि मग तेवढंच त्यांनी केलं नाही, त्यासमोर ते येऊन उभं राहिले. पण 4थं वचन पहा, तिथं घोषणा करणारा कोणतरी होता. मग एका भाटाने मोठ्याने घोषणा केली की अहो लोकांनो, निरनिराळ्या राष्ट्रातील निरनिराळ्या भाषा बोलणाऱ्या लोकांनो, तुम्हास आज्ञा होत आहे की. पहा या ठिकाणी एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. निरनिराळ्या देशातील लोक, निरनिराळ्या भाषेचे लोक त्या ठिकाणी एकत्र आलेले होते. आणि मग आता त्या ठिकाणी मी विचार करत होतो की हे एक इव्हेंट आहे, एक घटना आहे, इव्हेंट मॅनेजमेंट आहे. आणि त्या इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये कोणतरी असतो जो त्या सर्व लोकांना चालवतो. ही अशीच घटना दिसत आहे प्रियांनो या ठिकाणी. आणि मग त्यांनी सांगितलं, सर्वांनो ऐका, या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी आम्ही सांगत आहे, घोषणा करत आहे. 5व्या वचनामध्ये त्यांनी काय घोषणा केली ती सांगितलेली घोषणा त्यांनी सांगितलेली आहे. शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पुंगी वगैरे वाद्यांचा ध्वनी तुमच्या कानी पडताच नबुकदनेस्सर राजाने जी सुवर्णमूर्ती स्थापली आहे तिच्या पुढे तुम्ही साष्टांग दंडवत घालावे. आता या ठिकाणी त्याला सांगितलं. त्या ठिकाणी त्यांनी काय केलं, एक मोठा ऑर्केस्ट्रा नेमला. म्हणजे तुम्ही थोडंसं चित्र, एक मोठं एक मूर्ती तयार केली. त्या ठिकाणी अनाऊन्सर आहे, अनाऊन्स करत आहे, कदाचित लाईटिंग असेल. मी विचार करत होतो त्या सोन्याच्या मूर्तीवर कदाचित लाईटिंगला तर सोनं किती झळझळत असेल, कदाचित सूर्याचा किरण पडले असतील, अजून मला माहीत नाही प्रियांनो. पण ते दिसायला अगदी आकर्षक असलं पाहिजे. ती घटना, एक असा इव्हेंट त्यांनी निर्माण केला. त्याचबरोबर त्या ठिकाणी त्याने एक मोठं ऑर्केस्ट्रा, म्युझिक लावलं. लोकांना त्याद्वारे आकर्षण वाटेल, लोक त्याद्वारे आकर्षित होतील.
वाद्य वाजवणारे लोक त्यांनी उभे केले आणि त्या ठिकाणी त्यांना सांगण्यात आलं की तुम्हाला आता नमन करायचं आहे, तुम्हाला नमन. आणि मग 6 वचन पहा, जो कोणी तिला साष्टांग दंडवत घालणार नाही त्याला तत्क्षणिक धगधगीत अग्नीच्या भट्टीत टाकतील. आता फार महत्वाची गोष्ट या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते की ही जी मानसिकता आहे, आता ह्या राजाने काय केलं, एक मूर्ती स्थापन, थोडक्यामध्ये एक धर्म स्थापन केला. मी विचार करतो की काय राजाच्या मनामध्ये काय होतं, तुम्ही सर्वांनी या मूर्तीला नमन करायला पाहिजे, सर्व जगातल्या लोकांनी त्या मूर्तीला नमन करायला पाहिजे. अरे बापरे, एक प्रियानो ही रियालिटी आहे जगामध्ये. आता आम्हाला हे गोष्ट समजायला पाहिजे आणि शेवटच्या काळामध्ये देखील ह्या घटना होतील. मी हा 3रा अध्याय सांगण्याच्या मागं माझं मत देखील तुम्हाला मी सांगतो प्रियांनो, हे फक्त नबुकदनेस्सर राजा काळामध्येच घडलेली घटना असेल असं नव्हे, पण शेवटच्या काळामध्ये देखील असं हे धार्मिक कार्याच्या द्वारे कोणतरी उभा राहील. आणि आज सर्व जग पहा, जगामध्ये जे राजकारण आहे ते धर्माच्या बाबतीतच चालू आहे. बरेच राजकारण, सर्व राजकारण धर्माला महत्व दिलं जातं. या ठिकाणी ह्यांनी देखील हा एक धर्म निर्माण केलेला आहे नबुकदनेस्सर राजाने. आणि नुसतं धर्म निर्माण केला नाही तर तुम्हाला नमन करायचं नाही केलं तर अग्नीत टाकलं जाईल. अरे बापरे, म्हणजे ही रियालिटी प्रियांनो, हे भय म्हणजे तुम्ही करा नाही तर तुम्हाला मरा. ही जी मानसिकता आहे ही नबुकदनेस्सरापासून त्या ठिकाणी निर्माण झाली, तुम्हाला ठार करण्यात. प्रियांनो, हे जे सैतानाची चाल आहे ही रियालिटी प्रियांनो. देव परमेश्वर कधी कोणाला भीतीने ओढून आणत नाही, चल माझी उपासना कर. हे फक्त सैतानाचं काम आहे प्रियांनो. सैतानच, देवाचं वचन आम्हाला स्पष्ट सांगतं 2 तिमोथेला पत्र 1 अध्यायाचं 7 वचन की देवाने आम्हाला भीतीचा नव्हे प्रीतीचा, सुमनाचा आणि सामर्थ्याचा आत्मा दिला. बरोबर आहे का? 2 तिमोथेला पत्र 1 अध्याय 7 वचन, कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिला आहे. पहा, देव परमेश्वर प्रीतीने काम करतो. जर तुम्ही देवाची उपासना करता इट इज आउट ऑफ लव्ह. पण जेव्हा सैतानाकडून गोष्टी घडतात इट इज आउट ऑफ फिअर. भयाच्या द्वारे तो काम करतो. जर तुम्ही हे केलं नाही तर माझ्या भावानं बहिणी, तुमच्या जीवनात, माझ्या जीवनामध्ये तुम्ही आणि मी एक गोष्ट शिकलं पाहिजे, महत्वाची गोष्ट, की आम्ही देवाची उपासना, देवासाठी कुठली गोष्ट भीतीच्या द्वारे नाही करायला पाहिजे. काही लोक म्हणतात नाही तुम्ही दशांश द्या नाही तर तुम्हाला तुमचं काहीतरी नुकसान होईल. नाही, देव परमेश्वर नुकसान करणारा देवबाप नाही आहे. त्या भयापोटी जेव्हा तुम्ही गोष्टी करता त्यावेळेस प्रियांनो ते देवापासून नाही. देवाला गॉड वॉन्ट्स यू टू ओबे हिम इन आउट ऑफ लव्ह. देवाची इच्छा की तुम्ही त्याची आज्ञा पालन प्रीतीने करावी, भीतीने नाही. जर तुम्ही नमन करणार नाही तर तुम्हाला अग्नीत टाकण्यात येईल. ही जी पद्धत आहे ही एक रिलिजियस सिस्टीम आहे प्रिया. देव परमेश्वर ते कुठले धर्म स्थापायला आलेलं नाही. देव परमेश्वर या ठिकाणी आमचं अगदी प्रेमाचं कार्य निर्माण कर. आणि या भीतीमुळं लोक बंधनात, सैतान भीती निर्माण. तुम्ही पहा इब्री लोकासपत्राचा 2 अध्याय 14 आणि 15 वचनामध्ये देखील आम्हाला त्या ठिकाणी त्या गोष्टी पाहायला मिळतात. हे भय जे निर्माण करणारा सैतान आहे. इब्री लोकासपत्राचा 2 अध्याय 14 आणि 15 वचन, ज्या अर्थी मुले एकाच रक्तमांसाची होती त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला. हेतू हा की मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजे सैतान याला मरणाने शून्यवत करावे आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दासाच्या बंधनात होते त्या सर्वांना मुक्त करावे. पहा, हे भय आहे. मग ते कसले असेल? मरणाचं भय. त्या मरणाच्या भयातून तुम्हाला मुक्त करावं यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगात भयातून. प्रियांनो, हे भयाची सुरुवात आम्हाला सर्वांना माहिती आहे एदेन बागेमध्ये झाली, ज्या ठिकाणी आदामाला पहिले कधीच भीती नव्हती देवाची.
देवाबरोबर तो संगत करायचा, सहभागिता करायचा, देवाच्या बरोबर तो उठायचा, बसायचा. देव त्या सांगती काही गोष्टी बोलत असेल. ज्या दिवशी पाप घडलं, आदाम म्हणाला मी भ्यायलो. अरे ही भीती तुझ्यात कुठून आली? हा सैतानाचा स्वभाव आहे. भय देवापासून नाही आहे. जर तुमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं भय असेल प्रियांनो, आज मी तुम्हाला विनंती करतो, त्या भयाला काढून टाकण्याची गरज आहे, कारण ते देवापासून नाही आहे. लक्षात ठेवा प्रियांनो, हे शद्रक, मेशक आणि अबेदनेगो ह्या तिसऱ्या अध्यायामध्ये, मला माहीत नाही मी त्यांच्याबद्दल आज बोलू शकेल की नाही, पण ह्या त्या व्यक्तिमत्वाबद्दल, 3 व्यक्तीबद्दल त्यांना मरणाचं भय नव्हतं. दॅट्स वेअर, ज्या क्षणी मरणाचं भय येतं त्यावेळेला प्रियांनो तुमचं जीवन उद्ध्वस्त होतं. आता मरणाच्या भयाने आज जग बंधनामध्ये आहे प्रियांनो. पण देवाची इच्छा आहे तुम्ही त्या मरणाच्या भयातून पार जावं. भयाला मात, कुठलं मरणाचं भय तुम्हाला माहिती आहे का? प्रेषितांनी त्या सैतानावर विजय कसा मिळवला माहिती आहे का? येशूच्या रक्तावर. आपण वाचूया प्रियांनो, फार महत्वाचं वचन आहे ते. प्रगटीकरणाचं पुस्तकाचा 12वा अध्याय, प्रगटीकरणाचं पुस्तक याचा 12वा अध्याय आणि 10 आणि 11 वचन. ओके, फार महत्वाचं वचन वाचूया ते. तेव्हा मी स्वर्गात मोठी वाणी ऐकली. ती म्हणाली, आता आमच्या देवाने सिद्ध केलेले तारण, त्याचे सामर्थ्य व त्याचे राज्य आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार ही प्रकट झाली आहेत. कारण आमच्या बंधूंना दोष देणारा आमच्या देवासमोर रात्रदिवस त्यांच्यावर दोषारोप करणारा खाली टाकण्यात आला आहे. दोषारोप करणाऱ्याला खाली टाकण्यात आलेलं आहे. पुढचं वचन, त्याला त्यांनी कोकऱ्याच्या रक्तामुळे, येशूच्या रक्ताने, त्या प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला वधस्तंभावर जिंकलेलं आहे. व आपल्या साक्षीच्या वचनामुळे, आपल्या साक्षीच्या वचना, जेव्हा तुम्ही तुमच्या मुखातून लोकांना साक्ष देता किंवा देवाच्या वचनाची साक्ष बोलत राहता, तुम्ही विजयशाली होता, त्या सैतानावर विजयशाली होता. पुढं, साक्षीच्या वचनामुळे जिंकले आणि त्यांच्यावर मरावयाची पाळी आली, तरी त्यांनी आपल्या जीवावर प्रीती केली नाही. तरी त्यांनी आपल्या जीवावर प्रीती, मरणाच्या भयातून मुक्त होणं गरजेचं. आणि हीच गोष्ट या ठिकाणी, हा जो सैतान आहे, हा नबुखदनेझराची मानसिकता आहे. हा जो सैतानाचं काम आहे, तो मरणाचं भय लोकांवर टाकतो, वेगवेगळ्या भय टाकतो. फक्त मरणाचंच नाही की वेगवेगळ्या भयामध्ये लोकांना बांधून ठेवलेलं आहे. पण आज मी तुम्हाला सांगतो, त्या भय देवापासून नाही आहे, ते सैतानापासून आहे. आणि तुम्हाला त्याला धमकवायचं, त्याला काढून टाकायचं. पास्टर, भयातून मी कसा मुक्त होईल? पहिल्या योहानाचं पत्राचा 4 अध्याय आणि 18 वचन पहा प्रियांनो. त्या भयातून मुक्त होण्यासाठी तो एक मार्ग आहे. विश्वासाने देवाच्या जवळ या, पण त्या विश्वासाने त्या प्रीतीचा स्वीकार करा. प्रीतीला स्वीकारा. पहिल्या योहानाचं पत्राचा 4 अध्याय आणि 18 वचन. प्रीतीच्या ठायी भीती नसते, इतकेच नव्हे तर पूर्ण प्रीती भीती घालवून देते. पूर्ण प्रीती भीती घालून देते. जोपर्यंत तुम्ही ती प्रीती, आणि ह्या ठिकाणी त्या एदेन बागेमध्ये असं दिसत आहे की आदामाने ती प्रीती गमावली. आदामाने ती प्रीती गमावली. आणि म्हणून देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. ह्यासाठी जो की त्यावर विश्वास होता नाश होणार, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. तुम्हाला आणि मला प्रिय देवाच्या प्रीतीची ओळख व्हावी, हे फार महत्वाचं आहे. फक्त प्रभू येशू ख्रिस्ताचा तारणाचा अनुभव घेणं हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. पण त्या वधस्तंभाच्या कार्यामध्ये त्या देवाची प्रीती तुम्ही आणि मी ओळखावी, त्या प्रीतीमध्ये मुळावलेलं असावं, पाया घातलेलं असावं. त्या प्रीतीची ओळख तुमच्या आणि माझ्या हृदयात असावी, ही देवबापाची इच्छा आहे. कारण जर तुम्ही प्रीती ओळखली नाही तर जीवनभर भयामध्येच तुम्ही जीवन जगणार. आणि भय नाश करणार आहे प्रिया. भय जीवन उद्ध्वस्त करणार आहे. आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो, भीतीमध्ये काय आहे? पुढे वाचा त्यातलं वचन. भीतीमध्ये शासन आहे, शिक्षा आहे. आणि भीती बाळगणारा प्रीतीमध्ये पूर्ण झालेला नाही. जो भीती बाळगतो, मरणाचं भय. आणि हीच गोष्ट या ठिकाणी त्या नबुखदनेझराने केलेली आहे. पण त्याला आव्हान देणारे काही जण होते प्रियांनो. फार महत्वाची गोष्ट आहे. त्याला आव्हान देणारे, त्या नबुखदनेझराला आव्हान देणारे कोणी लोक होते.
आणि ते म्हणजे शद्रक, मेशक आणि अबेदनेगो. त्याला आव्हान देणार आहे. आज प्रियांनो, देवबापाची इच्छा नाहीये की तुम्ही कुठल्याही भयामध्ये जीवन जगू, पण त्या प्रीतीला तुम्ही स्वीकारा. ती प्रीती अद्भुत आहे. त्या प्रीतीमध्ये मुळावलेलं, पाया घातलेलं जीवन असू द्यात. ओके, 7वं वचन आपण जाऊया दानिएलच्या पुस्तकाचा 3रा अध्याय आणि 7वं वचन. याकरता त्यावेळेस सर्व लोकांनी शिंग, बासरी, सतार, अलगुजे, विना यांचा शब्द व सर्व प्रकारचे वादन ऐकले. तेव्हा सर्व लोकांनी, राष्ट्रांनी व भाषांनी उपडे पडून जी सोन्याची मूर्ती नबुकदनेस्सर राजाने स्थापली तिला नमन केले. माझी इच्छा तुम्ही विचार करावा. सर्व लोकांनी, भाषांनी, सर्वांनी तिला नमन केलं, नमन केलं. ही 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 सर्व लोक करतात, चला आपणही करायला काय हरकत नाहीये. हा प्रवाह असा वाहत आहे, त्या प्रवाहामध्ये आपणही व्हायला पाहिजे. नाही प्रियांनो, प्रवाहामध्ये विरोध करणारे लोक देवाला हवे आहेत. पण त्या ठिकाणी आम्हाला 8व्या वचनामध्ये पाहायला मिळतं काहीतरी घडलेलं आहे. हा, यावर कित्येक 8वं, खासद्यांनी 9वं. हा, कित्येक खासद्यांनी राजाकडे जाऊन यहुद्यावर दोषारोप केला. ते नबुकदनेस्सर राजास म्हणाले, महाराज चिरायू व्हा. चिरायू, सर्व काळ जिवंत असा, चिरायू व्हा. अरे नाही रे बाबा, या जगामध्ये जो जन्मलेला आहे, आदामापासून आलेला व्यक्ती मरणार, मरण त्याच्यावर येणार आहे. चिरायू हा सर्व काळ जिवंत फक्त प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाराच राहू शकतो प्रियांनो. कारण येशूचं वचन सांगतं, जो कोणी माझ्यावर विश्वास तो मेला असला तरी जगेल. मग आता हे काही लोक होते यहुद्यांचे, कदाचित एकत्र काम करणारेच असतील, कलिग्ज असतील. हे खासदी लोक होते. त्यांनी यहुद्यांवर दोषारोप केला, कारण यहुदी आता हे फार मोठं ह्यूज, हे फार मोठं काय आहे, लोकांचा समुदाय आहे, फार मोठा लोकांचा समुदाय. त्यामध्ये कोणाला समजत नसेल कोणी काय केलं, काय केलं. आणि मग त्या 10व्या वचनात त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस शिंग वाजलं जातं, बासरी सतार वाजवली जाते, अलगुजे वाजवलं, विना वाजवला, तंबुरा वाजवला जातो, आणि मग नमन करायची तू आज्ञा केली होती. मग 11व्या वचनामध्ये आपण पाहिला, जो कोणी उपडा पडत नाही त्याला जळत्याग्नीमध्ये टाकण्यात येईल असं तू म्हणाला होतास. मग 12 वचन वाचूया आपण. 12 वचन काय म्हणतं. पण आपण बाबेल परागण्यावर नेमलेले शद्रक, मेशक, अबेदनगो या नावाचे कोणी यहुदी आहेत, त्यांनी महाराज आपली पर्वा केली नाही. ते आपल्या देवांची उपासना करीत नाहीत आणि आपण स्थापलेल्या सुवर्ण मूर्तीची पूजा करीत नाहीत. पहा, आता या ठिकाणी कोणीतरी कंप्लेंट करत आहे, तक्रार करत आहे. कशामुळे तक्रार करत ते मला माहीत नाही. पण एक गोष्ट आहे प्रियांनो, त्या काळामध्ये मोकळीकता नव्हती, बंधनं होते. आज देखील असे बंधनं वाढत चाललेले आहेत जगामध्ये, लोकांच्या जीवनामध्ये. तुम्ही फक्त आमच्याच देवाची उपासना करा, आमचंच करा, आमचंच तुम्ही ऐकायला पाहिजे, आमच्याच द्वारे तुम्ही गोष्टी करायला पाहिजे. आणि ह्या खासद्यांनी त्या प्रकारे त्याच्यासमोर ह्या गोष्टी केल्या, आणि त्यासाठी चांगलं नाही आहे. ओके, माझ्या भावांनो आणि बहिणींनो, ही एक महत्त्वाची गोष्ट आम्हाला नबुकदनेस्सराच्या जीवनामध्ये किंवा जीवनामध्ये असे खूप लोक असतात. आम्हाला सर्वांना माहिती आहे त्या गोष्टीमध्ये की ज्या वेळेला हे शद्रक, मेशक, अबेदनेगो जे होते तिघजणं, ज्यावेळेस दानिएलाचं बढती झाली त्यावेळेला त्यांना देखील बढती मिळाली. दानिएलने त्यांची शिफारस केली आणि त्यांना बढती मिळाली, आणि ते चांगल्या मोठ्या पदावर त्या ठिकाणी होते. आणि मग त्या पदावर असताना कदाचित त्यांच्या मत्सर करणारे, त्यांना विरोध करणारे लोक असतील, आणि आहेत प्रत्येक ठिकाणी आहेत. तुमच्याही सेवे कार्यामध्ये, तुमच्याही जीवनामध्ये असतील प्रियांनो. ही रियालिटी आहे लाईफमध्ये. कारण हे जग त्या सैतानाच्या बंधनामध्ये आहेत. आणि मग त्या मत्सरा खातीर ह्यांना तुम्ही अग्नीत टाका. तू असा घोषणा केली होती ना की जे नमन करणार आहेत त्यांना अग्नीत टाकण्यात येईल, थोडक्यात त्यांना मारून टाका.
आणि मग या ठिकाणी 13 वचनामध्ये तो नबुकदनेझर चिडला, रागावला असं म्हटलेलं आहे. पहा 13 वचन. हे ऐकून नबुखदनेजराने क्रोधाने संतप्त होऊन शद्रक मेशक अबेदनगो यास घेऊन येण्याची आज्ञा केली. तेव्हा लोकांनी त्यास राजापुढे आणले. हा पुढे वाचत जाऊया आपण. नबुखदनेजर त्यास म्हणाला, अरे शद्रका मेशका अबेदनगो, तुम्ही माझ्या देवाची उपासना करीत नाही व मी स्थापिलेल्या सुवर्णमूर्तीची पूजा करीत नाही, असे तुम्ही मुद्दाम करीता काय? आता शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पुंगी वगैरे वाद्यांचा ध्वनी ऐकताच मी केलेल्या मूर्तीपुढे तुम्ही साष्टांग दंडवत घातले तर बरे, नाही घातले तर तुम्हास धगधगीत अग्नीच्या भट्टीत ताबडतोब टाकण्यात येईल. माझ्या हातातून तुम्हास सोडविल असा कोणता देव आहे? फार महत्वाचं स्टेटमेंट आहे प्रियांनो. ह्या 13 ते 15 वचनामध्ये खूप काही गोष्टी ह्या ठिकाणी आपल्याला नबुकदनेझर राजाच्या बाबतीमध्ये एक गोष्ट पाहायला मिळते की तो कोणीतरी काहीतरी सांगतं म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवत नाहीये. ओके, चला चला, हा तुम्ही बोलला ते खरं आहे असं तो बोलला नाही. त्यांनी शद्रक मेशक अबेदनेगोंना पुढे घेऊन आलेला आहे. आता ते त्याच्यासाठी बोलतोय, तो बोलत आहे त्या सांगते. आता तो म्हणतो की मी आता बघू इच्छितो की जेव्हा आता परत एकदा पुंगी वाजेल, म्युझिक वाजेल आणि त्या वाजल्यानंतर मी तुम्हाला परत संधी देतोय की तुम्ही नमन करा. मी या लोकांवर विश्वास ठेवत नाही आहे, पण जर तुम्ही नमन कराल तर तुम्हाला मी वाचवेन. तुम्हाला माझ्या हातातून सोडवणारा असा कोणता देव आहे? वा प्रियांनो, दुसऱ्या अध्यायामध्ये त्याला दानिएलाचा देव माहीत होता, यहोवा परमेश्वर माहीत होता. तो म्हणाला दानिएलाचा देव राजांचा राजा, देवांचा देव आहे, तो रहस्य प्रगट करणार आहे. पण ह्या ठिकाणी असं दिसतंय नबुकदनेझर विसरून गेला होता. आणि मग प्रियांनो, त्या ठिकाणी 16 वचन जे आहे ते 16 वचन शद्रक मेशक आणि अबेदनेगोचं हे जे वचन आहे ते राजाला उत्तर देत आहेत. आणि त्या उत्तराबद्दल आपण पाहूया काय म्हणतो ते उत्तर. ओके, शद्रक मेशक व अबेदनगो यांनी राजास उत्तर दिले की, महाराज, या बाबतीत आपणाला उत्तर देण्याचे आम्हास प्रयोजन दिसत नाही. पहा या ठिकाणी फार महत्वाचं चॅलेंज आहे. आणि माझी इच्छा आहे प्रियांनो, तुम्ही हे विचार करावा. शद्रक मेशक अबेदनेगो हे असे 3 तरुण आहेत की ज्यांना इस्रायल राष्ट्रामधून पकडून आणलेलं आहे. हे ह्या घरामध्ये त्या बाबेलाच्या राजाकडे तयार झालेले आहेत, त्याचं अन्न खाल्लेलं आहे. ते जे तरुण आहेत ते कमिटेड आहेत, समर्पित आहेत. कोणाला माहिती आहे का? देव परमेश्वराला समर्पित आहेत. पण त्याच वेळेस राजाचंच काम करतात, बाबेलाचेच अधिकाऱ्यांवर ते अधिकार करत आहे. पण ते देवाच्या विरोधात उभारायला तयार नाही आहेत. ह्या ठिकाणी ह्या राजाचं एक गर्व पाहायला मिळतं की माझ्या हातून तुम्हाला सोडविल असा कोणता देव आहे. म्हणजे तो कोणाला आव्हान करतोय? फक्त यहोवा देवाला आव्हान करत नाही आहे, तर तिथं असलेल्या राष्ट्रातले प्रियांनो, आम्हाला सर्वांना माहिती आहे सर्व जगामध्ये वेगवेगळ्या राष्ट्रांना वेगवेगळे देव होते, देव आहेत. तो सर्वांना आव्हान करत आहे, मीच देव आहे असं त्याची ह्या ठिकाणी एक स्टेटमेंट आहे असं मला वाटत आहे. मीच सर्वात मोठा आहे, माझ्या हातून कोणता देव तुम्हाला सोडवू शकेल? असा कोण देव आहे? आणि मग शद्रक मेशक म्हणतात, तुला उत्तर देण्यासाठी आम्हाला काही वाटत नाही, आम्ही उत्तर द्यावं असं वाटत नाही, पण आम्ही काही नमन करणार नाही. 17 वचन पावर काय म्हणतं? ज्या देवाची आम्ही उपासना करीतो, ज्या देवाची आम्ही उपासना करतो. मला माहित नाही तुम्ही कोणत्या परमेश्वराची उपासना करता, पण शद्रक मेशक अबेदनेगो म्हणतो आमच्या ज्या देवाची आम्ही उपासना करतो तो आम्हास धगधगीत अग्नीच्या भट्टीतून सोडावयाला समर्थ तो आहे. समर्थ देव आहे. माझ्या भावानं बहिणीनो, आज मला माहित नाही तुमचं काय मत आहे. तुम्ही विश्वास ठेवता की तुमचा देव समर्थ देव आहे, तुमच्या कुठल्याही प्रसंगातून परिस्थितीतून बाहेर काढायला तो समर्थ देव आहे. तुमचा विश्वास काय आहे हे फार महत्वाचं आहे प्रियांनो. तुम्ही विश्वास ठेवता का की तो समर्थ देव आहे? तो समर्थ आहे. पुढं, महाराज, तो आम्हास आपल्या हातातून सोडविल. तो आम्हाला आपल्या हातातून सोडविल. वाव, हालेलुया. आणि मी म्हणत होतो, प्रभू
ह्या शद्रक मेशक अबेदnego. आता सर्वात महत्त्वाचा माझा प्रश्न इथं दानिएल नाही आहे ह्या स्टोरीमध्ये. दानिएल म्हटलं, दानिएल कुठं होता? दानिएलाने नमन केलं होतं का? मला वाटत नाही दानिएल नमन केलं, पण कदाचित दानिएला मला यामध्ये स्टोरीमध्ये जे नाही आहे ते मला सांगायची काही इच्छा नाही आहे, कारण बायबलमध्ये त्याबद्दल सायलेंट आहे, तर मी त्याबद्दल सायलेंट राहू इच्छितो. पण दानिएल त्या स्टोरीमध्ये नाही आहे. आता शद्रक मेशक अबेदनेगोचं हे प्रियांनो परीक्षा ट्रायल चालू आहे आणि इट इज अ व्हेरी चॅलेंजिंग टाईम. अद्भुत, फार चॅलेंजिंग टाईम आहे. म्हणजे मला माहीत नाही, तुम्ही जर त्या ठिकाणी उभा राहायला अख्खं जग तुमच्या विरोधात, तुम्ही एकटे उभे आहात. तुम्हाला उत्तेजन द्यायला तुमची आई वडील कोणीच नाही आहे ना. तुम्ही परदेशामध्ये आहात आणि त्या ठिकाणी एक मात्र सत्य की हे ज्या देवाची उपासना, हे देवाची उपासना करणारे लोक होते. माझ्या भावना बहिणींनो, तुम्ही काय आहात? तुम्ही रोज देवाची उपासना करता का? कारण तीच गोष्ट त्यांच्याकडून मिळणार आहे. मी याच्याबद्दल अधिक म्हटलं, प्रभू मला अधिक दे, पण मला वाटतं हे लोकप्रियांनो, हे जो शद्रक मेशक अबेदनेगो हे एका गोष्टीवर अवलंबून होते. आणि मला वाटतं इर्मायाचं पुस्तकाचा 42वा अध्याय आणि 11 वचनामध्ये आय बिलीव्ह दे वर ट्रस्टिंग इन दिस वर्स, ह्या वचनावर. कारण हे जे लक्षात ठेवा प्रियांनो, देवाची उपासना करणारे लोक देवाच्या वचनावर अवलंबून राहतात आणि देवाच्या वचनाला आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान देतात. देवाचं वचन त्यासाठी सर्वात महत्वाचं असतं प्रियांनो. वाचूया आपण 11 वचन, इर्मया 42:11. ज्या बाबेलाच्या राजाची तुम्ही भीती धरिता, ऐका, ज्या बाबेलाच्या राजाची, हा नबुकदनेझर राजा बाबेलचा राजा होता, तुम्ही भीती धरता, त्याला भिवू नका. त्याला भिवू नका. परमेश्वर म्हणतो त्याला भिवू नका, परमेश्वर पुन्हा म्हणतो त्याला भिवू नका. कारण तुमचा बचाव करण्यास व त्याच्या हातून तुम्हास मुक्त करण्यास मी तुम्हा बरोबर आहे. परमेश्वर म्हणतो मी तुम्हा. व्हॉट अ स्टेटमेंट. मला असं वाटतं ह्या शद्रक मेशक अबेदनेगोला, मला त्यांच्याजवळ कदाचित पूर्ण बायबल नव्हतं, पूर्ण आपण कदाचित इर्मयाचं पुस्तक होतं. कारण दानिएलाच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की दानिएलने इर्मयाच्या पुस्तकामधून काही कोटेशन्स केलेले आहेत पुढं, आणि मग 70 आठवड्याबद्दलचे जे भविष्यवाणी आहे त्याबद्दल त्या ठिकाणी, म्हणजे हा इर्मयाच्या पुस्तकाचं वाचन करणारा होता असं मला वाटतं. कारण मला वाटतं तुम्ही जर नवव्या अध्यायामध्ये गेलात तर तुम्हाला असं दिसून येईल की त्याचा 9वा अध्याय आणि पहिलं आणि दुसरं वचन, आपण दुसरं वचन वाचूया. दुसरं वचन इर्मयात नाही रे, दानिएलाचं पुस्तकाचा 9वा अध्याय, दानिएलाच्या पुस्तकाचा 9वा अध्याय आणि दुसरं वचन. मज दानिएलास शास्त्र ग्रंथावरून समजेल की यरूशलेमेच्या ओसाड दशेचा काळ पूर्ण होण्यास 70 वर्षे लागतील, असे परमेश्वराचे वचन इर्मिया संदेष्टाला प्राप्त झाले होते. पहा, या ठिकाणी दानिएलाने इर्मयाचं संदेष्टाचं वक्तव्य केलेलं, म्हणजे शास्त्रलेख. कदाचित इर्मयाचं पुस्तक याकडं असेल, कदाचित त्याच्याकडं नियमशास्त्र असेल, नियमशास्त्राचा ग्रंथ असेल. पण ह्या शद्रक मेशक अबेदनेगोला माहीत होतं की बाबेलाच्या राजाला भिवू नका, त्याची भीती बाळगू नका. सर्व लोक भय बाळगतायत, तुम्ही भिवू नका, मी तुमच्याबरोबर असेल. हे जे अभिवचन, प्रियांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जेव्हा देवाचं अभिवचन तुम्हाला मिळतं ना, आणि ते मिळणं आणि त्याच्यावर मनन करणं, त्याच्यावर अभ्यास करणं, ते आपल्या हृदयात साठवणं, ते आपल्या जीवनात घेणं, हे सर्वात पहिलं काम करा. लक्षात ठेवा, तरच तुम्ही त्या भयातून मुक्त होणार आहात. शद्रक मेशक अबेदनेगोने सहज तडजोड केली असती जर त्यांना हे वचन माहीत नसलं असतं तर. तुम्ही भिवू नका, मी त्याच्या हातून सोडवायला तुमच्या बरोबर आहे. मी तुमच्या बरोबर त्याला हातातून सोडवायला तुमच्या बरोबर आहे. माझ्या भावांनो बहिणींनो, आज मी तुम्हाला सांगतो, आम्ही अधिक याच्यावर खूप काही मनन करू शकतो, खूप काही बोलू शकतो, पण मला असं वाटतं की शद्रक मेशक अबेदनेगोचं अग्नीमधून चालणं आणि त्या गोष्टी समजणं हे गरजेचं आहे. आणि त्याला कदाचित आपल्याला त्यांचा जो विश्वास आहे प्रियांनो, तो फार महत्त्वाचा, आणि त्यांचा जो परीक्षा प्रसंग आहे तो फार महत्त्वाचा अनुभव घेणं गरजेचं आहे. पण आज कुठलंही भय तुमच्या मनामध्ये असेल तर देव परमेश्वर तो भिवू नका, मी तुम्हा बरोबर आहे सोडवायला.
मी तुम्हाला सोडवायला त्यामध्ये मी तुमच्या बरोबर आहे. मी तुम्हाला पडू देणार नाही. माझ्या भावांनो बहिणींनो, देवाची अभिवचनं लक्षात ठेवा प्रियांनो. शद्रक मेशक अबेदनगोकडे पूर्ण पवित्र शास्त्र नव्हतं, पण तुमच्या आणि माझ्याकडे हे पूर्ण पवित्र शास्त्र आहे. आणि याच्यामध्ये हजारो अभिवचनं आहेत आणि ही अभिवचनं देवा पूर्ण करणार आहे. मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, अब्राहमाकडं पूर्ण बायबल नव्हतं. अब्राहमाकडं तर बायबल नव्हतं, फक्त त्याच्याकडे एकच वचन होतं की अब्राहमा, तुझ्याद्वारे मी राष्ट्र निर्माण करणार आहे. तो 100 वर्षाचा म्हातारा होता. त्याची बायको 90 वर्षाची होती आणि त्याच्या शरीर मृतप्राय झालं होतं, पण त्यांनी देवाच्या वचनाकडे पाहिलं. रोमकरास पत्राचा 4था अध्याय आणि मला वाटतं 19व्या वचनापासून पुढे काही वचनं वाचून आपण संपूया प्रियांनो. तथापि विश्वासाने दुर्बळ न होता आपले निर्जीव झालेले शरीर मृतप्राय झालेलं निर्जीव झालेलं शरीर व सारा हिच्या गर्भाशयाचे निर्जीवपण ही त्याने लक्षात घेतली. परंतु देवाच्या अभिवचनाकडे पाहून तो अविश्वासामुळे डळमळला नाही, तर विश्वासाने सबळ होऊन त्याने देवाचे गौरव केले. देवाच्या वचनाकडे पाहून माझा विश्वास आहे, शद्रक मेशक अबेदनगोनी त्या इर्म्या 42:11 वचनाकडे पाहून की त्या बाबेलाच्या राजाला भिऊ नका, तुम्हाला सोडवायला मी तुमच्या बरोबर आहे. पुढं परंतु आणि देव आपण दिलेले अभिवचन पूर्ण करावयासी समर्थ आहे अशी त्याची पक्की खात्री होती. हेच महत्वाचं की देव त्याचं अभिवचन पूर्ण करायला समर्थ आहे. हा विश्वास तुमचा माझा असला पाहिजे. प्रभू करो प्रियानो, तुमचे आणि माझे डोळे उघडले जावत. कदाचित अब्राहमासारखी मृतपाय परिस्थिती आहे जी कोणी बदलू शकणार नाही, पण जे देवा बोललेलं आहे ते देवा पूर्ण करणार आहे. प्रभू, तुझ्या वचनाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझं वचन सांगतं, खरोखर माझे व्याधी घेतले, माझे क्लेश त्यांनी वाहिले, तरी त्यास ताडण केलेले. देवाने त्या प्रहार त्या लेखले. खरे पाहिले असता आमच्या अपराधामध्ये तो घायल झाला, आमच्या दुष्काळात तो ठेचला गेला, आम्हा शांतीने शिक्षा त्यास झाली, त्याला बसल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य मिळालं आहे. आरोग्य मिळालं आहे. देवा, तुझे आभार मानतो तुझ्या वचनांसाठी. माझा देव तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूमध्ये गौरवान संपत्ती पुरवेल. प्रेज द लॉर्ड. प्रभू तुला धन्यवाद. द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल. देवाचं वचन आहे. त्या वचनाकडे पाहून तुझ्या वचनाबद्दल तुला धन्यवाद. प्रभू, तुझं वचन सांगतं, द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल. सगळा दशमांश तुम्ही माझ्या भांडारात घेऊन या आणि माझा अनुभव घेऊन पहा की जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद मी तुम्हाला देतो की नाही. हे अभिवचन आहेत. मी तुला सोडणारच नाही, मी तुला टाकणारच नाही. जगाच्या शेवटापर्यंत सदा सर्व काळ मी तुझ्या बरोबर असेल. हालेलुया. त्या बाबेलाच्या हातातून सोडवण्यासाठी मी स्वतः तुम्हाबरोबर असेल. त्याला भिवू नका. माझ्या भावांनो बहिणींनो, आज जगातले बरेचसे लोक भयाने ग्रासले गेलेले आहेत. त्याचं कारणच असं आहे की जगातल्या गोष्टींना ते जास्त महत्त्व देतात. जर तुम्हाला मला भयातून मुक्त व्हायचं असेल तर प्रियांनो, स्तोत्र 34 आणि वचन 3 आणि 4 वाचून आपण थांबूया. कारण त्या ठिकाणी स्तोत्रकर्ता दावीद महाराज म्हणतो, मी माझ्या देवाला मोठं करीन. स्तोत्र 34 आणि 3 आणि 4 वचनं. तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वराची थोरवी गा. थोरवी, परमेश्वराला मोठं करा. प्रियांनो, कधी कधी आम्ही आमच्या परिस्थितीला एवढं मोठं करून ठेवतो. तुम्ही परमेश्वराला मोठं करा. हो, अरे हा राजा, सर्व जगातले लोक त्याला त्या मूर्तीसमोर नमन करतायत. तुम्ही त्या देवाला मोठं करा. आणि आम्ही तिघच आहोत. अख्ख्या त्या पूर्ण लोकसमुदायामध्ये तिघच. वाव. पुढं, आपण सर्व मिळून त्याच्या नावाची महती वर्णूया. आपण त्याच्या नामाची महती वर्णूया. मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला. त्याने माझा स्वीकार केला. त्याने माझ्या सर्व भयापासून मला सोडवले.
तो पण भयामध्ये होता. स्तोत्र करता दावीद महाराज त्या भयातून मला सोडवले, कारण मी त्याची थोरवी केली, त्याच्या नावाची महती वर्णली, मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्या परमेश्वराने त्या भयातून, त्याने मला त्या भयातून. प्रियानो, आज मी तुम्हाला विनंती करतो, त्या भयातून बाहेर पडूया. शद्रक, मेशक, अबेदनेगो, मी त्यांना पाहत होतो त्या ठिकाणी आणि ते भयविरहित होते. ते त्या राजाच्या समोर उभे राहू शकले. प्रियांनो, प्रभू करो आम्हाला त्यांच्या जीवनात अधिक उलगडा मिळो आणि प्रभू आम्हाला मार्गदर्शन करो. आपण प्रार्थना करूया की देवबापा, आम्हाला कुठल्याही भयामध्ये जीवन जगायचं नाही आहे. देवबापा, आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. तुझं वचन आम्हा सांगती बोलतं, आमचं जीवन पालटतं. प्रभू, आम्ही आज तुझ्या हातात स्वतःला समर्पित करत आहोत. जग आणि जगातल्या प्रत्येक गोष्टी त्या भयाच्या सामर्थ्यामध्ये अडकलेल्या आहेत. प्रभू, आम्हाला भयविरहित जीवन जगायला तू शिकव आणि प्रभू आमचा ताबा घे. परत एकदा तुला धन्यवाद देतो. ह्या दानिएलच्या 3ऱ्या अध्यायातून आम्हा सांगतो तू बोलत आहेस म्हणून आभार मानतो. प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. पुढच्या वेळेस आपण प्रियांनो ह्याचा पुढचा भाग पाहणार आहोत. 4थ्या अध्यायामध्ये नबुखदनेसराला पडलेलं दुसरं स्वप्न देखील आहे. त्याचा देखील आपण येत्या दिवसात अभ्यास करणार आहोत. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. थँक्यू.